पुण्यात नसरापूर घटनेच्या निषेधात मोर्चा, पीडितेला न्याय मिळण्यासाठी मूक मोर्चा, आरोपीला फाशी देण्याची मागणी. रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी संपली. खरात प्रकरणामध्ये एसआयटीकडून सुमारे 6 तास चौकशी. चाकणकरांसोबत महिला वकील सुद्धा उपस्थित. एसआयटी चौकशीला पूर्णपणे सहकार्य सुद्धा करणार. एसआयटी चौकशी आधी रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. समता पतसंस्थेतील खाती बनावट असल्याचं सुद्धा केलं स्पष्ट. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा नंबर 2. काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका. विकास लवांडे यांनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला. शरद पवार यांचा पुणे पोलीस आयुक्तांसह पुणे महासंचालकांना फोन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी वाढणार. महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप. पीडितेने पोलीस आयुक्तांकडे केली होती तक्रार. बीएमसीच्या नालेसफाईचा रिअलिटी चेक. कांदिवली आणि बोरिवलीमध्ये गाळ जैसे थेच. डेब्रिज सुद्धा नाल्यामध्ये टाकलं जात असल्याचं आलं समोर. मुंबईमधील पर्यटक स्थळांवर सुरक्षेत वाढ. बोटीत बसताना लाईफ जॅकेट घालणं अनिवार्य. जबलपूर क्रूज दुर्घटनेनंतर दक्षता. कांद्याला कवडीमोल भाव. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना पाठवला 1 रुपया. 12 क्विंटल कांदा विकला. हातात उरली फक्त वेदना. आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका. शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल. माहीममधील दागिनावाला इमारत धोकादायक. रहिवाशांच्या जीवाला धोका. पत्र देऊनही मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष. रहिवाशांचा आरोप. नागपुरातील पर्यावरणप्रेमी आक्रमक. ऑरेंज सिटी स्ट्रीटसाठी झाडं तोडण्यास विरोध. पोस्टर झळकावत पर्यावरणप्रेमींकडून वृक्षतोडीचा निषेध. पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीची आत्महत्या. 8व्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या. पुण्याच्या तळेगाव एमआयडीसी परिसरातली घटना. घणसोलीतील नागरिकांच्या जीवाशी खेळ. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था. अस्वच्छ आणि गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न. तामिळनाडूत विजय पर्व सुरू. जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. 9 आमदारांनी सुद्धा घेतली मंत्रिपदाची शपथ. विजय शपथ घेताना आई वडील भाऊक. विजय यांच्या शपथविधीवेळी आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला तुफान गर्दी. सर्वसामान्य तमिळींसह सेलिब्रिटींची सुद्धा हजेरी. अभिनेत्री तृषा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. योगींच्या मंत्रिमंडळामध्ये 8 नवीन मंत्री. भूपेंद्र चौधरी, मनोज पांडे, सुरेंद्रसिंह दिलेर, सौमेंद्र तोमर यांना संधी. तर कैलाश राजपूत, कृष्ण पासवान, अजित पाल आणि हंसराज विश्वकर्मा यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. हिमंता बिस्वा शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री. जेपी नड्डा यांच्याकडून नावाची घोषणा. 12 मे रोजी पार पडणार शपथविधी. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा. गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता. भाजप मुख्यालय, सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली. गोंदियात ओबीसी समाजाचा जनगणनेवर बहिष्कार. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे विरोध. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात. पुढील काही दिवसच घेता येणार हापूसची चव. बाजारात आवक वाढली.